ठाकरे बंधू एकत्र आले नसले तरी दोन्ही पक्षाचे नेते मात्र मराठी तरुणांसाठी एकत्र आलेले आहेत। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकत्र आलेत। यावेळेला दोन्ही पक्षाच्या नेत्यांना अजाईल कंपनीच्या मॅनेजमेंटला या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी इशारा दिलाय। हा प्रश्न मराठी माणसाचा, मराठी मुलांचा आणि मराठी विचारक कर्मचाऱ्यांचा, कामगारांचा आहे। त्यावर एखाद्या गोष्टीसाठी मराठी हित, महाराष्ट्र हित इथं एकत्र असतं, त्याच्यात काय मोठी फार मोठं काही वेगळं करतोय अशा भाग नाही। मुंबई विमानतळावरती ज्या कर्मचाऱ्यांचं युनियनचं जे काही मागण्या होत्या त्या मान्य न करता जो करार केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। आमच्या ह्या इथल्या बैठकीचा मुद्दा नव्हता। त्या बाबतीत जे काय असेल, तुम्हाला जी काही माहिती पाहिजे ती सन्माननीय राजसाहेबांकडून मिळू शकेल। ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। दरम्यान या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मराठी माणसांसाठी एकत्र आले। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आज बैठक पार पडली। या बैठकीला अजाईल कंपनीचे अधिकारी उपस्थित राहिले नसल्याचा आरोप दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलाय। एक शेवटची संधी देणार, 2 बैठकांना मॅनेजमेंट आलेली नाहीये आणि ती जर आली नाही तर या संदर्भात आता पुन्हा काहीतरी 3 जुलै 2025 ची तारीख दिली, तारखा ते देत राहतील। आम्ही आता वाट पाहणार नाही। शिवसेना स्टाईलने भारतीय कामगार सेना इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा जाहीर प्रश्न असा की हा प्रश्न मराठी माणसाचा, मराठी मुलांचा आणि मराठी विचारक कर्मचाऱ्यांचा, कामगारांचा आहे। त्यावर एखाद्या गोष्टीसाठी मराठी हित, महाराष्ट्र हित इथं एकत्र असतं, त्याच्यात काय मोठी फार मोठं काही वेगळं करतोय अशा भाग नाही। अजाईल कंपनीला मनसेकडून देखील इशारा देण्यात आला। तसंच मराठी मुलांच्या रोजगाराचा प्रश्न असल्यानं एकत्र आल्याचं मनसे नेते नितीन सरदेसाईंनी म्हटलंय। एवढंच नव्हे तर युतीबाबत उद्धव आणि राज ठाकरेच बोलतील असंही त्यांनी म्हटलंय। आम्ही अजाईलच्या कर्मचाऱ्यांसाठी इथे आत्ता भांडत आहोत। मी तुम्हाला सांगितलं तसं दिल्लीच्या मॅनेजमेंटनी कदाचित मुंबई विमानतळावरती ज्या कर्मचाऱ्यांचं युनियनचं जे काही मागण्या होत्या त्या मान्य न करता जो करार केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। आमचा लढा अधिक तीव्र करू। बाकी जे तुम्ही विषय बोलतायत ते आमच्या ह्या इथल्या बैठकीचा मुद्दा नव्हता। त्या बाबतीत जे काय असेल, तुम्हाला जी काही माहिती पाहिजे ती सन्माननीय राजसाहेबांकडून मिळू शकेल। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना युतीसाठी तिसऱ्यांदा टाळी दिली। मात्र त्यानंतर अनेक दिवस उलटून सुद्धा राज ठाकरेंकडून प्रतिसाद देण्यात आला नाही। त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न निर्माण होतो। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेचे नेते राज ठाकरे यांची भेट घेत आहेत। नाही, मी 8-10 दिवसांना त्यांची भेट घेणारच आहे, पण ती ह्याच्यासाठी नाही। त्यांची मराठी भाषेसंदर्भातली भूमिका आम्ही सगळ्यांनी समजून घेतलेली आहे, परंतु हिंदी कुठेही अनिवार्य केलेली नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं युतीबाबत ठरत नसलं तरी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मकता आहे। मात्र दुसरीकडे शिंदेच्या नेत्यांकडून देखील राज ठाकरेंच्या भेटीगाठी सुरू आहे। उदय सामंत आणि दादा भुसे हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। त्यामुळे या भेटीत युतीबाबत काही चर्चा होणार का? तसंच राज ठाकरे उद्धव ठाकरेंना सोडून पालिकेच्या मैदानात उतरणार का? आता हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।